प्रत्ययी दिला. लक्षात ठेव, मी सांगतो एवढ्या गोष्टी पाळ. स्त्री हत्या करू नको, गौ हत्या करू नको, बस हे एवढं पथ्य पाळ जा. आणि बघा ही मस्ती, हातात आलेली ताकद, संपत्तीचा माज, ऐश्वर्याची उर्मी सहस्त्र अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झाली. गौ हत्याही कळत नव्हती त्याला आणि त्यावेळेला स्त्री हत्याही कळत नव्हती. तेव्हा होता स्वार्थ, फक्त स्वार्थ दिसत होता. आणि स्वार्थापोटी त्या जमदग्नीला आणि रेणुकेला मागितली ती गाय द्या. त्यांनी सांगितले, बाबा आमचा मुलगा वर शस्त्र विद्या शिकतोय परशुराम, त्याच्या त्या व्यवस्थेकरता ही देवानं पाठवलेली गाय तुला नेता येणार नाही. मी घेऊन जाईल. गाय ओढायला लागली, गाय तडफडायला लागली. जमदग्नी आणि रेणुका विनवत होते नका नेऊ म्हणून, तरी हा ऐकत नव्हता. आता गाय येत नाही म्हणून गायीच्या अंगावर शस्त्र घालायला सुरुवात झाली. गायीची शस्त्र वाचावीत म्हणून जमदग्नीने आणि रेणुकेने मध्ये अंग टाकलं. दोघेही शस्त्राने घायाळ झाली, रक्ताच्या थारोळ्यात पडली. गाय गेली नाही, रक्तबंबाळ झाली. आता प्राण कंठाशी आला, येत नाही म्हणून सहस्त्र अर्जुनाने हात झटकले आणि तडातडा निघा, जाऊ द्या मरू द्या म्हणून सर्व इकडे मात्र रेणुका आक्रोश करत होती. जमदग्नी बेशुद्ध झाले होते. आक्रोश करणाऱ्या त्या रेणुकेचा आवाज परशुरामापर्यंत गेला. स्वर्गात परशुराम आला. आईची ती अवस्था पाहिली. बघा लक्षात घ्या, आईची ती अवस्था पाहिली. दोन्ही गोष्टी एकाच वेळेला समजून घ्या. मी तुम्हाला 2-3 घटना एकाच जशी गोविंद प्रभू बाबा समजवतो, मी दत्तात्रय महाराजांना समजून सांगतो. सर्वज्ञांची छोटीशी गोष्ट मध्ये आणून तीही समजून देतो तुम्हाला. बघ, रेणुकेला आवाज दिला, परशुराम आला. परशुराम आल्याची जागा रीतीपुरच आहे. आला. आईने सांगितले, बाबा रे असं असं घडलं, माझं दफन मात्र कोऱ्या भूमिकेवर केलं पाहिजे, कोरी भूमी असली पाहिजे. आता परशुरामाला कुठं माहिती आहे कोरी भूमी म्हणजे काय? रेणुकेनं सांगितलं, बाबा रे हे तुला माहिती करण्याकरता ही माहिती तुला श्री दत्तात्रय महाराजा व्यतिरिक्त कोणी देऊ शकत नाही. कोणी देऊ शकत नाही. याने विचारलं कुठे आहेत ते? मग सांगितलं रेणुकेने सांगितलं की श्री दत्तात्रय महाराज हे सह्याद्रीच्या पर्वतावर आहे. ही गोष्ट थोडी पुढे नेऊन मग तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो आहे. सह्याद्रीच्या डोंगरात आहे. आता कावड तयार केली, आई बापाला घेतला आणि परशुराम निघा. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये शोधायला लागला. आता दत्तात्रय प्रभू आईने सांगितलं होतं श्री दत्तात्रय महाराज दर्शन झाले कावडीला कोंब येणार आहे. एक क्षण आला, समोर पारध्याच्या वेशात येणारी व्यक्ती दिसली. कडा आवाज आला आणि त्या वाढलेल्या बांबूला कोंब आली. परशुरामाच्या लक्षात आलं की हे दत्तात्रय महाराज आहे. पायावर डोकं घातलं, बाजूला सरकले तरी आणि विनंती केली. माझ्या आईनं सांगितलं की आम्हाला कोऱ्या भूमिकेवर तिथं भूमी जी असेल तिथं अग्निडाग द्या. बघा तो अग्निडाग दिला वगैरे तुम्हाला हे सर्व माहिती. मला एवढं अगोदर सांगा, माहूरला गेल्यानंतर अगोदर दत्तात्रय महाराज का जो रेणुका आहे? अगोदर काय? सह्याद्रीचा डोंगर कुणाच्या